आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तुमच्या मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. टीव्ही मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे तुमच्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही. आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. उपाय: चंद्रयंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. आता पुढची रास वृषभ रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज मोठ्या त्रासात फसू शकतात, म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की टॅक्सी चोरी करू नका. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेम स्प्रीवर जाणार आहात. जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. आयुष्यातील अनेक चढउतारांनंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्णदिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. उपाय: अश्वगंधा मुळांना पातळ कपड्यात गुंढाळा आणि व्यवसाय विस्तार आणि करिअरच्या उन्नतीसाठी याला आपल्या जवळ ठेवा. आता पुढची रास मिथुन रास. विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवा. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होता, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. संध्याकाळच्या वेळी तुम्ही कुठल्या जवळच्या व्यक्तीच्या घरी वेळ घालवण्यास जाऊ शकतात, परंतु या वेळात तुम्हाला त्यांची कुठली गोष्ट वाईट वाटू शकते आणि तुम्ही ठरवलेल्या वेळेच्या आधी परत येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. उपाय: आपल्या प्रेमी सोबत चांगली सुसंगता वाढवण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. आज तुम्ही केलेले शारीरिक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही, आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी गरजेचे आहे. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. उत्तम अन्न, रोमॅन्टिक क्षण तुमच्या आजच्या दिवसात घडणार आहे. उपाय: लाल आणि भुर्या चिमण्यांना गोड पदार्थ, खडीसाखर खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्य चांगले चालायला लागते. आता पुढची रास सिंह रास. बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक टाकणारे आणि ताणतणावाचे असेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अविश्वसनीय असा असणार आहे. प्रेमाचा वर्षाव करा. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतात.
अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात. उपाय: तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास कन्या रास. स्वतःला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात, आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. आज तुमचा फायदा होईल, कारण कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. प्रेम आशेचा किरण दाखवेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लान बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे. उपाय: आपल्या इष्टदेवाच्या पूजेमध्ये लाल कुंकू अर्पण केल्याने आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. जे लोक तुमच्या प्रेमीपासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी प्रेमी सोबत तासनतास फोनवर बोलू शकतात. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे. उपाय: खोट्या साक्ष देण्यापासून सावध राहणे नोकरी बिझनेससाठी शुभ आहे. आता पुढची रास वृश्चिक रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल, तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टिकोनास पाठिंबा देतील. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमचा साथी समजदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. आज तुम्ही आपला रिकामा वेळ आपल्या आईच्या सेवेमध्ये घालवण्याची इच्छा ठेवाल, परंतु ऐन वेळी कुठल्या कामाच्या येण्यामुळे असे होऊ शकणार नाही. यामुळे तुम्हाला समस्या होतील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे. उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल. आता पुढची रास धनुरास. अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा, अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. त्यानिमित्ताने जंगी पार्टी देऊन आपला आनंद साजरा करा. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. उपाय: क्रिस्टल बॉल रूममध्ये ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहण्यास अजून मदत होईल. आता पुढची रास मकर रास. आजवर दबून राहिलेले सुप्त प्रश्न उभे राहिल्यामुळे मानसिक तणाव येऊ शकतो. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. वाईट सवयी तुम्हाला जडविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. कामाच्या जागी तुम्ही घटना नीट हाताळल्या नाही, विशेषतः तुम्ही धोरणीपणाने वागला नाही, तर नव्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.
अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्यांचा अनुभव येईल. उपाय: चंद्रयंत्राला पूजेच्या ठिकाणी स्थापन करून त्याची पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली होईल. आता पुढची रास कुंभ रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. तुम्ही आज असं काहीतरी करणार आहात ज्यानं तुमचा जोडीदार खूप एक्साइट होणार आहे. उपाय: एका नारळामध्ये पीठ, अपरिष्कृत साखर आणि शुद्ध तूप यांचे मिश्रण भरा आणि वाढत्या बंक बॅलन्ससाठी पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. आता पुढची रास मीन रास. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात. त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. तुमचे आईवडील तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतित होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकारही व्हावे लागू शकते. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे, कारण तुम्ही सदा सर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्या जवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये निश्चित स्वरूपाने अविश्वास निर्माण होईल. त्यामुळे तुमचा विवाह टिकण्यात तणाव येईल. उपाय: तळलेली शेव कावळ्याला खाऊ घालून आनंदी व स्वस्थ राहा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.